सप्तमो आदेश गुरुजी को आदेश. शॉर्ट बट स्वीट धर्माच्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज भाद्रपद शुद्ध नवमी, यालाच अदुःख नवमी असं देखील म्हणतात. या दिवशी 2 प्रकारच्या पूजा होतात, परंतु या दिवसाला एक अनन्य महत्त्व आहे सनातन धर्मामध्ये. भगवान शुकदेवांनी राजा परीक्षिताला याच दिवशीपासून भागवत महापुराणाची कथा सांगायला सुरुवात केली होती. आपल्या सर्वांच्या जर लक्षात असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र असल्याचे 2 भाग आपल्याला सनातन धर्मामध्ये पाहायला मिळतात. पहिला म्हणजे महाभारतामध्ये त्याचं आलेलं चरित्र वर्णन जे अगदी स्फुट आहे, त्याच्यात त्याचं कुठेही बालपण नाहीच. परंतु या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या बाबतीत आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी जर पाहायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला भागवत महापुराण वाचावं लागतं, ऐकावं लागतं. आणि सगळ्या पुराणांमध्ये भागवताला अनन्य महत्त्व आहे. ते भक्ती संप्रदायातलं सर्वश्रेष्ठ पुराण म्हणून गणलं जातं. या भागवत महापुराणामध्येच नवनाथांचा अवतार, दत्तात्रयांचा अवतार, म्हणजे एकंदरीत भगवान विष्णूंचे सगळे अवतार चितारलेले आहेत. भागवताची कथा ही परमहितकारी अशी म्हणवल्या जाते. आजच्या याच नवमीला अदुःख नवमी देखील म्हणतात. आजच्या दिवशी सर्व स्त्रिया पातिव्रत्याचं पूजन करण्यासाठी पार्वतीकडे प्रार्थना करतात. याला अदुःख नवमी देखील म्हणतात, कारण की या दिवशी कुठेतरी वैधव्यापासून वाचवण्यासाठी सौभाग्यवती असलेल्या पार्वतीचं पूजन होतं आणि दुःखाचं निरसन होतं. असो, पण ज्या दिवशीपासून या पृथ्वी तलावर मृत्यू लोकामध्ये भगवान व्यासदेव रचित भागवत महापुराणाची कथा उत्तम अधिकारी असलेल्या राजा परीक्षिताला सांगण्याची सुरुवात झाली, अशा या भाद्रपद शुद्ध नवमीला आपण सर्वांनी नमन करावं. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.